नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात ना? हसत राहा आणि मजेत राहा. तर आजचा जो आपला व्हिडिओ आहे ना, तो स्पेसिफिकली आपल्या भावां आणि बहिणींसाठी ज्यांनी आता नवीन चॅनल सुरू केलेलं आहे. ठीक आहे ना? तर मेहनत भरपूर केली, व्हिडिओजही भरपूर टाकले, पण काय व्ह्यूज येत नाहीये, सबस्क्रिप्शनही वाढत नाहीये. 1 महिने प्रयत्न केला, 2 महिने प्रयत्न केले, 3रा महिना चालू आहे, पण 50च्या वरती जात नाही सबस्क्रिप्शन. तर प्रॉब्लेम कुठे आहे? प्रॉब्लेम काय आहे? ओके, तर प्रॉब्लेम बेसिकली मित्रांनो 3 मेजर गोष्टी आहेत. ओके, तर या 3 गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. याला नियमितपणे पाळा आणि हळूहळू 3 महिन्याच्या आत तुमचे सबस्क्रिप्शन वाढतील, 1000च्या पार होतील, 400 वॉच आवर्स कंप्लीट होतील आणि तुम्ही मॉनिटाईजही व्हाल. मी हे स्वतः माझ्या मित्रांना सांगितलंय आणि त्यांनीही करून बघितलेलं आहे. ठीक आहे, सो आपण सुरुवात करूया एका एक्झाम्पलनी. तर कसं होतं मित्रांनो, आपण व्हिडिओ चॅनल बनवतो. ठीक आहे ना? बनवल्यावर आपण काय करतो? आपल्या आईबाबांना, भावा बहिणींना, मित्रांना, है ना, काका काकींना चॅनल देतो आणि मग त्यांना सांगतो की मी व्हिडिओ पोस्ट केला आहे, सगळ्यांनी व्हिडिओ बघा, लाईक द्या, कमेंट द्या, सबस्क्राईब करा. बरोबर आहे? ते प्रेमापोटी करतातही, पण कसं असतं, ते 1 दिवस करतील, 2 दिवस करतील, 3रा दिवसही करतील, पण मग तुम्ही जो नीश सिलेक्ट केलेला आहे मित्रांनो, तो जर त्यांना कळतच नसेल, है ना, तर ते काय करतील? 4थ्या दिवशी 5व्या दिवशी लाईक करतील, स्किप करतील, लाईक करतील, स्किप करतील. पण ह्याच्याने काय होतं? तुम्हालाही प्रॉब्लेम होतो. आपल्याला हे कळत नाही, पण ह्याच्यानी आपल्याला प्रॉब्लेम होतो. कसा होतो? तर युट्यूब तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही थोडा अभ्यास केला असेल, अल्गोरिदमनी चालतो, है ना. तर आता अल्गोरिदम म्हणजे काय? तो मनुष्य नाहीये, तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तो काय करणार? या माणसांनी एक व्हिडिओ बनवलाय आणि तो 10 लोकांना दिला, पण 10 लोकांपैकी फक्त 2 जणांनी बघितला, बाकी सगळ्यांनी फक्त लाईक केले आणि स्वाईप ऑफ केला. याचा अर्थ काय आहे? हा व्हिडिओ बरोबर नाहीये. तेवढा तो इंटेलिजंट असतो की त्याला माहिती आहे, मग तो तुमचा व्हिडिओ पुरे करतच नाही आणि त्यामुळे तुमचा व्हिडिओ 10, 15, 20च्या पुढे जातच नाहीये. आलं का लक्षात? तर आता हे तुम्हाला अजून सांगायला मी अजून एक सोपं एक्झाम्पल देतो, है ना मित्रांनो. कसं असतं, आपल्याला ऑर्गॅनिक ग्रोथ पाहिजे. मी एक हॉटेल उभं केलं, ठीक आहे ना. आता त्या हॉटेलमध्ये माझे नातेवाईक आले, माझे घरचे आले, लांबचे आले, ते येऊन जेवतील, माझ्या जेवणाला वाह करतील आणि निघून जातील. ठीक आहे ना. हे लोक तुमचे आपले, हे तुम्हाला कधीही वाईट बोलणार नाही. पण जर तुम्ही 2ऱ्या 3ऱ्या दिवशी जेन्युइन माणसं, म्हणजे जी ऑर्गॅनिक माणसं आहेत, जी तुम्हाला ओळखत नाहीत, त्यांना तुम्ही बोलवाल, तर ते तुम्हाला खरं खरं सत्य सांगून जाल. कळलं? तुमचं हॉटेल बरोबर आहे की नाही, लोकेशन बरोबर आहे की नाही, जेवण बरोबर आहे की नाही, है ना, एन्व्हायरमेंट बरोबर आहे की नाही, हे सगळं तुम्हाला तोंडावर सांगतील. ह्याच्याने काय होतं? आपण नेगेटिव्ह बायस व्हायचा नाही. या इनपुट्सला पॉझिटिव्हली घ्यायचं आणि पॉझिटिव्हली घेऊन ह्याच्यावरती काम करायचं. जेणेकरून काय होतं? पुढच्या वेळी जेव्हा तो माणूस येईल आणि त्यांनी दिलेले रिकमेंडेशन्स तुम्ही लोकांनी केलेले आहात, तर तो होतो खुश आणि मग तो सांगतो 4 लोकांना की जा बाबा या हॉटेलमध्ये. तसंच असतं युट्यूबमध्ये. 0नी चालू करा. ओके, नातेवाईकांना फॉरवर्ड करू नका. मिनिमम 5 ते 10 व्हिडिओ बनवून ठेवून द्या. ठेवून झाल्याच्या नंतर त्याला एकाच दिवशी पोस्ट करा. ओके, पोस्ट करायचे टायमिंगसाठी मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तरी पण क्विक हेल्प म्हणून तुम्हाला सांगतो. सकाळी 7 ते 9, दुपारी 12:30 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान बनवून शेड्यूल करायचं आणि त्याला टाकून द्यायचं. ह्याच्याने काय होणार? जेन्युइन युजर, ज्याला तुमचा निश, म्हणजे तुम्ही जर कंटेंट क्रिएटर असाल तर तोही ते असणार आणि म्हणून तो तुमचा व्हिडिओ बघणार, त्याला कळणारही तो व्हिडिओ आणि तो शेवटपर्यंत बघणार, कमेंट करणार, लाईक करणार, सबस्क्राईबही करणार आणि तो वाट बघणार तुम्ही नेक्स्ट व्हिडिओ कधी पोस्ट करतायत. तर असं आपल्याला स्टेप बाय स्टेप जायचं. दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की तुम्ही जो टायटल बनवता, जो थंबनेल बनवता आणि जो डिस्क्रिप्शन टाकता, हे तिन्ही तुमचं मॅच झालं पाहिजे मित्रांनो. कधी कधी काय होतं की आपण टायटल देतो एकदम कॅची,
थंबनेल असतं एकदम गॉडी याचा अर्थ आहे की खूप गिचपिडाट असते त्यामध्ये, भरपूरचे चित्र असं तसं टाकतो, नाही टाकायचं, सोप्पा बनवायचं, लांबून दिसला पाहिजे. कारण तुमचा जर थंबनेल समोरच्या व्यक्तीला वाचता नाही आला ना, तर तो क्लिक करणारच नाही, तो म्हणणार काय मला दिसतच नाही. आलं का लक्षात? आणि डिस्क्रिप्शन व्यवस्थित शॉर्ट आणि स्वीट द्यायचं मित्रांनो. म्हणजे तुमचा व्हिडिओ जे काय आहे ना, ते काही लोक डिस्क्रिप्शन वाचून मग क्लिक करतात आणि पुढे बघतात. आणि व्हिडिओचे पहिलेचे 10 ते 20 सेकंद आहेत ना, त्याच्यामध्ये थोडी मेहनत करा. ते कशी मेहनत करायची त्यासाठी पण मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. इकडे जा आणि तो व्हिडिओ प्लीज बघा. हा होता टॅक्टिक नंबर 2, शेवटची टॅक्टिक आहे ना. तुम्ही व्हिडिओ बनवल्याच्या नंतर त्याला ताबडतोब अपलोड करू नका. ही चूक करू नका. तर मित्रांनो, ही चूक का करू नका? कारण अल्गोरिदमला तुमचं टायटल, तुमचं थंबनेल, तुमचे टॅग्स हे कळण्यासाठी वेळ द्या. त्याला शेड्यूल करा. भले 2 तासांनी त्याला शेड्यूल करा, पण युट्यूबला 1-2 तास द्या. तो तुमचे टॅग्स बघणार, त्या टॅग्सला आवडणारे लोक बघणार आणि त्या लोकांपुढे हे तुमचे शॉर्ट्स म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, ते तो पोस्ट करून ठेवून देणार. नाहीतर काय होतं, तुम्ही ताबडतोब अपलोड केलं, तुम्हाला येईल मजा, अरे मी अपलोड केलं, वा वा वा, बट व्ह्यूज येणार नाही. कारण तो रॅन्डम लोकांकडे जाणार. म्हणजे मला क्रिकेट आवडतं तर मला फुटबॉलचं आलं, मला फूड आवडतं तर मला 3rं-4थं आलं. मी नाही बघत, मी स्वॅप मारतो. त्यामुळे मेहनत केली आहे ना तुम्ही लोकांनी, 1 तास द्या युट्यूबला, अल्गोरिदमला आपलं काम करून द्या आणि तुम्हाला रिझल्ट नक्कीच वेगळा येईल. आणि हे जे 3 गोष्टी आहेत ना मित्रांनो, आता तुमची सुरुवात आहे. डेडिकेशन घ्या. मेंटॅलिटी अशी ठेवायची की मला 3 महिने काही येणार नाही सबस्क्रायबर, पण मी काम करत राहणार. आणि ऑलमोस्ट एव्हरी ऑल्टरनेट डे एक शॉर्ट्स किंवा व्हिडिओ बनवा. प्रयत्न करा. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 5-6 भरून ठेवून द्या आणि त्याला एव्हरीडे शेड्यूल करून ठेवून द्या, जर तुम्ही काम करत असाल तर. आणि तुम्ही जर घरी आहात, फुल टाइम असाल तर मग चंगाळ आहे तुमची. सोडू नका. लवकरात लवकर हे 3 स्टेप फॉलो कराल. मॉनिटायझेशन लाभ नाहीये. नमस्कार मित्रांनो, धन्यवाद.